हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आत्ता आमचं चाललं आहे नाश्ता. आत्ताच आमची प्रिशा उठलेली आहे बघा. हाय कर, हाय. हां, तिथं चालेल चहा बिस्किट खायचं काम. तर चला मला आता मी पण नाश्ता करून घेते मस्तपैकी. सकाळ सकाळ व्हिडिओची सुरुवात करावी. आज आहे श्रीरामनवमी. तर श्रीरामनवमीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच्यामुळे असं आहे ना, रामनवमी असल्यामुळे ना आज प्रिशाला पण सुट्टी आहे. त्याच्यामुळे प्रिशा खूप लेट उठली आमची. जवळजवळ 8:30 वाजून गेलेत. आत्ताशी आमची प्रिशा उठली आहे, ऐका ना मॅडम. तर चला आता आम्ही चहा बिस्किट खाऊन घेतो, नंतर भेटतो तुम्हाला. तर नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर म्हणलं चला आता स्वयंपाक तर माझा झालेला होता, पण म्हणलं अगोदर आहे ना आपली देवपूजा करून घेऊ. देवपूजा केली म्हणजे कसं आपल्या बाकीचे कामं पटपट आवरून जातात. मग म्हणजे वेळ वाटतं बाकीचे कामं करायला. तर मुलांनी खूप फुलं तोडून आणले होते बाहेरच्या झाडाचे, म्हणून मी पूर्ण असे फुलांनी ही केलं तर देवघर सजवलं होतं. त्यानंतर लगेच हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं मी उंबरठ्याला. आणि आज रामनवमी होती, पण एक कोणता तरी सण असल्यावरच असं आपण उंबरठा लेपन केलं ना तर अजून मस्त वाटतं. त्याच्यामुळं मी ना इथं ही केलं उंबरठा लेपन, आणि त्याच्यावर थोडीशी स्वस्तिकची रांगोळी पण काढली. आणि तिकडं आपली दुसरी पण मी रामनवमी निमित्त रांगोळी काढली, ते पण तुम्हाला मी पुढं दाखवते. पण इथं काय ना मला उंबरठ्याला ही करायचं होतं, पण ते दरवाजामुळे ना असं उंबरठा प्लेन नाही आहे. तर हे इथं बघू शकता आपण मस्त असं श्रीराम नाव काढले, तर बाण वगैरे असं काढलेले. तर कशी वाटली रांगोळी माझी नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. बाई विणी सुटली काय तुझी? कैसे बनना है तेजी मागच्या लाटा पडता है. दूरच पडली. दूरी नाही, लब्बल आहे, लब्बल लब्बल लब्बल. तर इथं बघा, इथं दुपारच्या वेळेला देणं सावली असते की मनी मॅव कोणाची काय माहिती, रोज कंटिन्यू इथं झोपती बरं का. आणि तिला असं गार वाटतं, कारण ते कुंडाला तर पाणी घातलेलं असतं आणि ग्रीन कापड पण बांधलेलं आहे ना. त्याची मावशी रोज कंटिन्यू इथं झोपते. पण काय झालं नाही, तेवढ्यात एक गाडी आणि अशी कंटिन्यू उठली ना, त्यामुळे व्हिडिओ काढण्यास तिकडून जाण्याचं एकच झालं. तर आणि इथं बघा किती छान असे कुंड्या खूप खराब झाल्या बरं का उन्हाने. बघ किती छान फळं आलेले होते, मस्त वाटतंय ना. इथं दुपारच्या वेळेस आवडी उठून आलते, आणि आज प्रिशाला सुट्टी होती, त्याच्यामुळे त्यांनी आईस्क्रीम आणली होती तिला. मग तिला आणली म्हणजे मग मला पण आणली. आम्ही मस्त अशी प्रिशाने मी ना आईस्क्रीम खाल्ली. आणि आता कारण उन्हाळा सीझन चालू आहे ना, त्याच्यामुळे असं दुपारचं काही खाल्लं थंड तर बरं वाटतं. प्रिशाला आईस्क्रीम आणले की बापरे विचारूच नका, तिला इतकी आईस्क्रीम आवडते ना. आता प्रत्येक लेकरांना आईस्क्रीम ही म्हणजे एक आवडतेच. चलो मॅडम जायचं, चलो चला कशाला जायचंय. हे बघ दादा, काय मिळे आज आपल्याला देवाला जायचं टायमाला गाडी पंक्चर झाली, चप्पल तुटली. पिशू कसं तुम्हाला तर कळलंच. आता आम्ही बाहेर निघालो होतो तेवढ्यात त्याने आमची गाडी पण पंक्चर झाली बरं का. गाडी पंक्चर झाली, ते म्हणलं थोडं चालत या, तुम्ही चालत जायचं म्हणजे माझी चप्पल पण तुटली. म्हणून आम्ही नाही तिथंच उभं राहिलो. मग मिस्टर येईपर्यंत, मग मिस्टर आल्याच्या नंतरच आम्ही जाणार होतो. आणि आम्हाला जायचं होतं स्वामी केंद्रामध्ये आज, कारण गुरुवार होता त्याच्यामुळं. पण काय करणार, इथं मुलं खूप हसत होते कारण की माझी चप्पल तुटली होती ना, म्हणून. तर बघा वातावरण किती मस्त आणि छान झालं असं. इथे ना मॉल पुढं असं आहे ना, मस्त असं आहे ना ची मूर्ती ना स्थापित केलं, म्हणजे अशी उभा केलेली होती. तर म्हणलं चला ते तुमच्याशी दाखवा. किती छान आणि सुंदर वाटत होते, पण खूप तिथं ना गर्दी होती खाली गाड्यांची त्याची, त्यामुळं त्या पलीकडच्या रोडने नको म्हणलं जायला. चला असं करत आम्ही आता श्री स्वामी समर्थ या केंद्रामध्ये पोहोचलो होतं. तर मस्त असं दर्शन वगैरे घेतलं, आणि आता ना थोडी गर्दी पण व्हायला लागली होती.
त्याच्यात आमचे दर्शन वगैरे मस्तपैकी दर्शन झालं. आणि तर 7ला आरती असते, पण आम्हाला थोडा टाईम होता, त्याच्यामुळे मग आम्ही लगेच निघालो. आरतीला नाही थांबलो, दर्शन घेतलं का लगेच निघालो. तर इकडं मस्त असं श्री स्वामी समर्थांचा जप वगैरे केला. तर चला भेटू मग नंतर. आता इकडे प्रिशा व्हिडिओ शूट घेत होती, तोपर्यंत इकडं आहो आणि शिवांचा पण मस्त श्री स्वामी समर्थ जप चालला होता. आणि शिवांश बघत होता त्यांच्या तोंडाकडे की म्हणजे किती वेळ काका बसतात ना. तर मग म्हणलं आता बाहेर आलो तर चला थोडंसं काहीतरी खाऊ म्हणजे काय, प्रिशाला काय वडापाव आवडत नाही, त्याच्यामुळे प्रिशाने मस्त अशी बटाटे भजी घेतली होती. आणि शिवनदादाला खूप वडापाव आवडतो, म्हणून शिवनदादाने मी मस्त असा गरम गरम वडापाव खाल्ला, मस्त असं एन्जॉय केला. नंतर आम्ही घरी निघण्यासाठी निघालो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय.